नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवत आहोत गुलाबजाम, म्हणजेच की गुलाबजामची रेसिपी। हे बाहेरून मी रेडीमेड पॅकेट आणला आहे, तर चला ह्याला आपण कट करून घेऊया आणि ह्याला आपल्याला दुधात मळायचं आहे। म्हणजे मिस्टरांना खूप आवडतं, त्यांनाच खायचे होते गुलाबजाम। हे बघा, तर आपण हे एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि हे बघा गुलाबजामचं मिश्रण। आणि आता आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास थंड करून दूध, म्हणजे गरम करून थंड झालेलं दूध टाकून घेऊया आणि हे मऊसरच मळायचं आहे आपल्याला। चला पटापट घेऊया आपण हे पीठ मळून गुलाबजामचं। ते आपण गुलाबजामचं पीठ मळतोय तोपर्यंत आपण कढई ठेवूया, बारीक गॅसवर तेल गरम व्हायला ठेवून देऊया। त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया, म्हणजे एका साईडला पीठ मळू आणि एका साईडला आपलं तेल गरम होईल। आपल्याला एवढंच एकच वाटी दूध लागलं आणि त्या दुधामध्ये आपण चांगलं मऊसर पीठ मळून घेतलं आहे। आता आपण ह्याला तुपाचा थोडा हात लावून घेऊया, मस्तपैकी नरम मळायचं पीठ 10 मिनिटं ठेवून देऊया। आपण दुसरा गॅस पेटवूया आणि पाक बनवायचा आपल्याला। तर ह्याच्यामध्ये एक तांब्या आपण पाणी टाकून घेऊया। ते इथे आपलं पीठ झाले नरम, अशा हातावरती छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि असे वळून मस्त बारीक गॅसवर तेलावर तळायचे। हे बघा गुलाबजाम कोणाकोणाला आवडतात नक्की मला कमेंट करून सांगा। माझ्या मिस्टरांना खूप आवडतात, त्यांची फरमाईश होती की गुलाबजाम बनव, काहीतरी गोड खायला, म्हणून हे गुलाबजाम घेतले बनवायला। आणि त्याच्यात शेयांची पण मध्ये मध्ये ढवळाढवळ चालले, मम्मी कधी बनवणार कधी बनवणार, म्हणजे बाजूलाच उभा आहे। तर सगळे मी आता पटापट असे वळून घेते आणि मी तुम्हाला पुढचं दाखवते। त्याला कढा आला आहे, तर आपण साखर टाकून घेऊया। तेल गरम झालंय, आपण एक एक गुलाबजाम टाकून घेऊ आणि बारीक गॅसवर ह्याला ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जातं। एका साईडला आपला पाक बनतोय आणि एका साईडला आपण हे गुलाबजाम तळून घेऊया। कोणाला कोणाला आवडतात नक्की कमेंट करून सांगा। बघा आपले गुलाबजाम मस्तपैकी आहेत की नाही, बाहेरच्यांसारखे जसे बाहेर मिळतात तसे गोल गोल। तर ह्याला गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतूया तेलामध्ये। इथे आपले गुलाबजाम झाले आहेत रेडी, तर ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा की नाही मस्त पहिली बॅच झाली आपली तळून, आता ही सेकंड, आणि मी आता पटापट सगळे तळून घेते आणि आपलं पाक पण होत आलंय। तर व्यवस्थित दुसरी बॅच तळून घेऊया, बारीक गॅसवर करायचा, फास्ट गॅसवर नाही, ती आपण शिजणार नाही कच्चे राहते। हे बघा पहिली बॅच गुलाबजाम गुलाबजाम। आपली दुसरी बॅच पण झाली तळून, आता आपण लास्ट राहिले ते टाकून घेऊया। एक तारी पाक झाला आहे, त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकून घेऊया। खलबत्त्यात कुठली आणि टाकली, मला ती रेडीमेड बाहेरची आवडत नाही, साधी सोपी, वास पण छान येतो। जरा थंड झालं ना मग आपण टाकूया गुलाबजाम ह्याच्यामध्ये, पाक खूप गरम आहे बघा, वाफ येत असतील। आपले गुलाबजाम सगळे तळून झाले आहेत रेडी। आता इथे आपलं पाक थोडं नॉर्मल थंड झालं, आपण हे व्यवस्थित त्याच्यात टाकून घेऊया आणि ह्याला 1-1.5 तास जरा ह्याच्यामध्ये मुरून देऊया। मग मी तुम्हाला दाखवते, बघा काय दिसतात ना गुलाबजाम। त्याला झाकण मारून 10-15 मिनिटं, म्हणजे 1-1.5 तास तरी ॲटलीस्ट ठेवते, जेणेकरून ते आतमध्ये पाक सोकून घेईल। तर चला गुलाबजाम झाले आहेत रेडी, तुम्हाला मी